ठाकरेंना ऑफर आणि काल फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट हे काय काय वाटतं तुम्हाला? बघा, या सगळ्या गोष्टी एवढ्या गांभीर्यानं घ्यायची काही गरज नसते. शेवटी कसं आहे की भले पॉलिटिकल पक्षाचे वेगवेगळे जे पदाधिकारी असतात, प्रमुख असतात, त्यांचं आपापसामध्ये तर काय वैर नसतं ना. शेवटी निवडणुका आल्या की आम्ही एकमेकांवर तुटून पडतो. आमच्या पक्षाची भूमिका आम्ही स्पष्ट करत असतो. परंतु निवडणुका संपल्या, एकदा सरकार झालेलं आहे. 237 आमदारांचं संख्याबळ असलेलं महायुतीचं हे अतिशय स्ट्रॉंग असलेलं सरकार आहे. तर आम्हाला काही कुणाची गरज नाहीये. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं गरज महायुतीची होती तेव्हा त्यांनी पळ काढला आणि आता महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काही कामांच्या बाबतीत ते मुख्यमंत्री करतायत. त्यामुळे मुख्यमंत्रींना पण कल्पना असते की लोक संधी साधू कोण आहेत आणि संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात. त्यामुळे कुणाला कधी संधी द्यायची हे मुख्यमंत्र्यांना चांगलं कळत असतं. आणि तुम्हालाही कल्पना आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या राज्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना महायुतीच्या सरकारमध्ये आमचे 80 जागा लढल्यानंतर 60 आमदार आमचे अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीचे आमदार 50हून अधिक आहेत. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं हे अतिशय चांगलं सरकार राज्यामध्ये काम करतं. त्यामुळे आम्हाला कोणी कुठेही भेटलं, कुठल्या हॉटेलात भेटलं, रस्त्यावर भेटलं की विधान भवनात भेटलं तरी काही कोणाची गरज नाही. आणि एक गोष्ट मात्र आहे की वाईट एकमेकांशी आमचे संबंध नसतात. आम्ही हात एक दुसऱ्यांना मिळवत असतो. सुखदुःखामध्ये आम्ही सामील होत असतो. त्यामुळे त्याचा अर्थ काही राजकीय लावू नये. राजकीय व्यक्तीत भेटीचा अर्थ त्याचा लागतोय ती चर्चा होईल. पण एकीकडे हा संवाद होत असताना दुसरीकडे शिंदे सेनेचे मंत्री, आमदार सातत्याने वादात येतात. मग संजय शिरसाट असतील, भुमरे असतील, कालचं योगेश कदम असतील, हे काय येतं? आता बघा, काही गोष्टी ज्या असतात त्या आता काही म्हणजे कुठल्या पक्षाचा कुठला आमदार वादामध्ये येतो हे काही सांगून आलेलं नसतं. परंतु आमच्या पक्षाच्या मुख्य नेतृत्वानं हे जे काही वादातीत असलेले आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना स्पष्टपणे सूचना केलेल्या आहे की मला ह्या विषयावर जास्त बोलायला सारखं लावू नका. परंतु ज्या पद्धतीनं कामकाज तुमचं चाललेलं आहे हे पक्षाच्या दृष्टीनं अयोग्य आहे. तुम्ही जर काही चुकीचं करत असाल तर त्याचा परिणाम हा पक्षाला भोगावा लागतो आणि किंबहुना मला पक्षाचा प्रमुख म्हणून भोगावा लागतो. त्यामुळे भविष्यामध्ये चुका अशा प्रकारच्या तरी आमच्या काही लोकप्रतिनिधींकडून होणं नाही याची दक्षता आमचे लोकप्रतिनिधी घेतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.